हालेलुया. मोठे ना सर्वांनी हालेलुया. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण मागील दिवसापासून कोणता विषय चाललेला आहे? मंडळीच्या संज्ञेबद्दल. मंडळी काय आहे त्याची व्याख्या आपण पाहत आहोत. मंडळीचं काम काय म्हणजे एक प्रकारे मंडळीबद्दल आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत मागील काही दिवसापासून. त्यामध्ये आपण काही 8 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. मंडळी म्हणजे पुष्कळ अवयवांनी तयार झालेलं शरीर आहे. त्यानंतर प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण सर्वजण मंडळीमध्ये महत्त्वाचे आहोत. त्यानंतर अवयव हा तुटलेला असता कामा नये, तो जुडलेला पाहिजे. त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे, मंडळीशी आपण जुडलेलं पाहिजे. त्यानंतर अवयवांना काम आहे, त्याप्रमाणे मंडळीतील लोकांनी काम करणं गरजेचं आहे. सेवेमध्ये हातभार लावणं, सेवा करणं, देवाच्या कार्यामध्ये हातभार लावणं हे प्रत्येकाचं जबाबदार आहे, काम आहे. त्यानंतर परमेश्वराने तो अवयव लावला आहे. परमेश्वराने आपल्याला निवडलेला आहे जगामधून आणि त्यानं आपल्याला या ठिकाणी आणलेलं आहे. यावरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 6वा मुद्दा आपण पाहिला की प्रत्येक अवयवाला इतर अवयवांची गरज आहे. ज्याप्रमाणे इतर अवयवांची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा एकमेकांची आवश्यकता आहे, गरज आहे. ते आपण विसरता कामा नये. त्यानंतर 7वा मुद्दा आपण पाहिला की अशक्त अवयवांची सुद्धा आवश्यकता आहे. आपल्या शरीरामध्ये जे अशक्त अवयव आहेत ज्याबद्दल आपल्याला वाटत असेल की या अवयवाचं काही काम नाही, परंतु परमेश्वरानं त्या ठिकाणी त्यांना लावलेलं आहे यासाठी की ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून जे अशक्त आहेत, जे दुर्बल आहेत, ते सुद्धा अवयव महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे आपल्या मंडळीमध्ये सुद्धा काही दुर्बल लोक आहेत, ते सुद्धा आवश्यक आहेत. आणि काही वेळेला आपण सुद्धा काही ना काही क्षेत्रामध्ये दुर्बल असू शकतो. त्यामुळेच परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं आहे. त्यानंतर आपण मागच्या रविवारी पाहिलं की अवयवामध्ये फूट असता कामा नाही. हालेलुया. अवयवामध्ये एक ऐक्यता असायला पाहिजे, फूट असता कामा नाही. हे आपण पाहिलं आतापर्यंत. त्यानंतर आज आपण शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण वचन वाचूया. 1 कोरिंथीय 12वा अध्याय आणि 26 वचन वाचा. एक अवयव दुखावला तरी त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. बस. आणि जे 26वा वचन सांगत आहे की एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव काय होतात? दुःखित होतात. शरीराचं हे वैशिष्ट्य आहे की जर एक अवयवाला काहीतरी इजा झाली तर त्याचा परिणाम काय होतो? त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना पण होतो आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा काय होतो? त्रास होतो. हालेलुया. म्हणून मंडळीमध्ये सुद्धा असंच आहे वातावरण की जर एक अवयव दुखावला तर काय होतो? त्याचा त्रास सगळ्यांना होत असतो. हालेलुया. आणि विशेष म्हणजे त्याचा त्रास कुणाला होत असतो? त्या मंडळीच्या सेवकांना होत असतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगत आहे की जर एक अवयव दुखावला तर त्यामुळे काय होतं? इतर अवयवांना त्याचा त्रास होतो. आणि पुढे आपल्याला सांगत आहे की एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव सुद्धा आनंदित होतात. पुन्हा एकदा वाचा, दुसरं भाषांतर जर कोणाकडे असेल तर. पुन्हा एकदा वचन वाचा 26व. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. आणि इथं सांगत आहे की एका अवयवाचा काय झाला? सन्मान झाला तर काय होतं? त्याच्याबरोबर सर्व अवयव काय होतात? आनंदित होतात. परमेश्वर सांगत आहे की अवयवाचा काय करणं गरजेचं आहे? सन्मान होणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्या शरीरामधील अवयवांनी एकमेकांचा काय करायला पाहिजे? सन्मान करायला पाहिजे, एकमेकांचा आदर करायला पाहिजे आणि एकमेकांची वाहवा. या माझ्या भाषांतरमध्ये वाहवा शब्द आहे. याचा अर्थ की आपल्या जीवनामध्ये आपण हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे शरीरातील अवयवांनी एकमेकाचा सन्मान करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे मंडळीमध्ये आपण सर्वजण जे लोक आहोत ते आपलं सुद्धा काम आहे की आपल्याला काय करायचं? एकमेकांचा काय करायचं आहे? सन्मान करायचा आहे. मला एकमेकांचा आदर करायचा आहे. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्याकडून काय करायचं आहे? ही अपेक्षा
आपल्याकडून तो करत आहे. म्हणून आपल्या सर्वांचा आजचा मुद्दा आहे की आपल्याला एकमेकांचा काय करायचा आहे, आदर करायचा आहे, एकमेकांचा सन्मान करायचा आहे. भले मग आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असू दे, आपल्याला त्यांना त्याच्याशी आदरानं बोलायचं आहे, सन्मानानं बोलायचं आहे. मोठ्या व्यक्तींशी आपल्याला सन्मानानं बोलायचंच आहे, परंतु तो आदर आणि सन्मान आपल्या मनातून येणं गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी लोक काय करतात, आदर आणि सन्मान कसं करतात, फक्त बोलण्यापुरतं मर्यादित असतं. मला तुम्ही आवडता, मला तुमच्याबद्दल आदर सन्मान आहे, मी तुमच्यावरती प्रेम करतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. एखादा व्यक्ती समोर आला तर त्याची स्तुती करायची, त्याची वाहवा करायची, परंतु तो व्यक्ती समोरून गेल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्याबद्दल वाईट बोलत राहायचं. हा प्रकार म्हणजे आपण त्या व्यक्तीचा आदर सन्मान करत नाही. हालेलुया. म्हणून समजून घ्या की ही गोष्ट की समजा मी एखाद्या व्यक्तीबद्दल आदर आणि सन्मान करत आहे, तर त्या व्यक्तीबद्दल मी कधीच वाईट बोलता कामा नाही. मी जर त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे, मी त्या व्यक्तीबद्दल जर वाईट गोष्टीबद्दल त्याच्याबद्दल जर चर्चा करत आहे, याचा अर्थ की माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल आदर आणि सन्मान कधीच नाही. हालेलुया. म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर वाईट बोलत आहात, याचा अर्थ की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल आदर आणि सन्मान नाही. हालेलुया. आणि जर तुमच्या मनामध्ये अशी परिस्थिती आहे, परंतु परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की आपल्याला काय करायचं आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे, एकमेकांचा आपल्याला काय करायचा आहे, सन्मान करायचा आहे. तर सन्मान करणं किंवा आदर करणं याची व्याख्या जेव्हा आपण पाहतो की बायबलनुसार सन्मान करणं म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवून इतरांशी आदर, प्रेम व कृतज्ञतेनं वागणं. एकमेकाचा सन्मान करणं, आदर करणं म्हणजे देवाचं भय बाळगून आपण काय करणं, एकमेकांशी आदरानं वागणं, एकमेकांशी प्रेमानं वागणं आणि एकमेकांशी कृतज्ञतेनं वागणं. याने आपण एकमेकांशी आदरानं, सन्मानानं आपण वागणं गरजेचं आहे. देवाच्या नजरेत प्रत्येक व्यक्ती अमूल्य आहे. म्हणून आपण जर ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर आपल्याला एकमेकांचा सन्मान करणं हे कर्तव्य आहे. मागील काही दिवसापासून आपण पाहत आहोत की मंडीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती परमेश्वरासाठी काय आहे, महत्वाचा आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती परमेश्वरासाठी महत्वाचा आहे. जर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे, तर आपल्या सर्वांचं काम आहे की आपल्या मंडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण काय करायला पाहिजे, आदर आणि सन्मान करायला पाहिजे. हालेलुया. आपण नेहमी एकमेकांचा आदर आणि सन्मान करणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आदर आणि सन्मान करत असताना आपल्याला काय करायचं आहे, एकमेकांच्या वरती प्रेम करायचं आहे, आदर करायचा आहे, एकमेकाशी कृतज्ञतेनं वागायचं आहे, एकमेकाला मदत करायची आहे, एकमेकासाठी प्रार्थना करायची आहे. परंतु हे सगळं करत असताना ती व्यक्ती आपल्यासाठी देव बनता कामा नाही. हालेलुया. म्हणून मी जी व्याख्या सांगितली त्यामध्ये सांगत आहे की देवाला केंद्रस्थानी ठेवायचं. हालेलुया. देवाला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे, प्राथमिक महत्व द्यायचं आहे, त्या ठिकाणी परमेश्वराला ठेवायचं आहे. परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून इतर लोकांशी आपल्याला प्रेमानं वागायचं आहे, त्यांचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण मनाद्वारे एकमेकांचा आदर आणि सन्मान करतो, असे लोक परमेश्वराला आवडतात. कारण का, आपण कोण आहोत, आपण परमेश्वराची प्रतिकृती आहोत. आणि जर परमेश्वरानं तयार केलेल्या प्रतिकृतीचा, त्याच्या प्रतिरूपाचा जर आपण आदर करत आहोत, तर आपण एक प्रकारे आपण त्या परमेश्वराच्या कार्याचा आदर करत आहोत. हालेलुया. त्यानं आपल्याला बनवलेला आहे आणि त्यानं आपल्याला बनवलेल्या, याचा अर्थ की त्याच्या कृतीचा, त्यानं बनवलेल्या वस्तूचा आपण काय करत आहोत, त्यानं बनवलेल्या या जीवाचा आपण आदर करत आहोत. म्हणून सर्वांनी हे लक्षात ठेवा की शेवटची गोष्ट आज आपण पाहत आहोत की आपल्याला एकमेकांचा काय करायचा आहे, आदर सन्मान करायचा आहे. परमेश्वर आपल्याकडून ही अपेक्षा करत आहे की आपण एकमेकांचा आदर आणि सन्मान करावा. त्यासाठी काही वचन वाचा. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन सांगत आहे, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. हालेलुया. या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. कुणापेक्षा थोर माना?
आपल्यापेक्षा. काही वेळेला आपला स्वतःचा अभिमान असतो, आपल्याला स्वतःचा अभिमान असतो, स्वतःबद्दल आपल्याला नेहमी चांगलं वाटत असतं, आपला स्वतःचा सुद्धा अभिमान वाटतो. काही वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपण प्रवीण असेल, जर आपण तज्ञ असेल, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर माहित असेल, तर आपल्याला काय वाटतं, आपल्याला सुद्धा वाटतं की या क्षेत्रामध्ये मी काय आहे, हुशार आहे, या क्षेत्रामधलं मला सगळं काही कळतंय. आणि अशा प्रकारची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा आपोआप स्वतःबद्दलचा आदर आपल्याला निर्माण होतो. हालेलुया. स्वतःबद्दलचा आदर आपल्या मनामध्ये वाढतो. आणि जेव्हा स्वतःबद्दलचा आदर वाढत असताना काही वेळेला अशा प्रकारची वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते की आपण इतर लोकांचा आदर करायचं सोडून देतो. हालेलुया. लुसिफरचं तेच झालं. लुसिफर काय होता, सुंदर आराधना करणारा व्यक्ती होता, परंतु जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये गर्व आला आणि त्याला वाटलं, त्याला स्वतःबद्दल खूप आदर निर्माण झाला आणि त्याचा परिणाम हे झाला की त्यानं काय केला, परमेश्वराचा सुद्धा अनादर केला. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, या वचनामध्ये आपल्याला स्पष्ट सांगत आहे की दुसऱ्याला, इथं सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आपल्यापेक्षा काय करा, थोर माना. आपल्याला जर आदर एकमेकांना द्यायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल, स्वतःला लीन बनवावं लागेल. जर माझ्याबद्दल आदर असणं हे चांगली गोष्ट आहे, परंतु त्या आदरची परिसीमा जेव्हा आपण गाठणार तेव्हा आपल्या समोरचा व्यक्तीचा आपण कधीच आदर करू शकणार नाही. मी ज्या क्षेत्रामध्ये प्रवीण आहे, देवाची कृपा तुमच्यावरती आहे, देवानं त्या ठिकाणी तुम्हाला ठेवलेला आहे, परंतु इतका पण स्वतःचा आदर करू नका की जेणेकरून त्या आदराचं रूपांतर गर्वामध्ये निर्माण होईल आणि त्या गर्वाचा परिणाम असा होईल की आपण एकमेकांना आदर करायचं विसरून जाऊ. हालेलुया. मग एकमेकांना आपण काय करू, सदा आपण अपमान करत राहू, एकमेकांना टोमणे मारणं किंवा एकमेकांचा अनादर करणं, एकमेकांशी पाहिजे तसं बोलणं, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये काय होईल, निर्माण होईल. म्हणून इथं परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आपल्याला जर दुसऱ्यांचा आदर करायचा आहे तर पहिला आपला आदर काय करावा लागेल, सोडावा लागेल. भले मी किती हुशार असेल, भले मी किती तज्ञ असेल, जो पण मी नम्र होणार नाही तो पण मी दुसऱ्यांचा आदर करणार नाही. येशूनं तोच कित्ता आपल्या समोर घातलेला आहे. येशू जेव्हा या पृथ्वीवरती होता त्याने काय केले की आपल्या 12 शिष्यांचे पाय धुतले. हालेलुया. 12 शिष्यांचे पाय धुवून त्यानं तो आदर्श घातला की त्याने हे दाखवलं की मी काय करत आहे, स्वतःला नम्र करत आहे, आणि जोपर्यंत मी नम्र करणार नाही तोपर्यंत मी दुसऱ्याचा आदर करू शकत नाही. हालेलुया. म्हणून येशूनं त्याच्या शिष्यांचा काय केला, आदर केला. काही वेळेला आपण सुद्धा काय करतो की काय भरपूर वेळेला ती ऍक्टिव्हिटी केली असेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, अनेक लोकांचे काय केले असेल, पाय धुतले असतील, परंतु त्या व्यक्तीबद्दल जर माझ्या मनामध्ये आदर नाही, सन्मान नाही, त्याच व्यक्तीबद्दल नाही, आपल्या मंडळीमधील लोकांशी किंवा आपण ज्या ज्या लोकांच्या संपर्कामध्ये आपण जेव्हा येतो त्या सर्वांच्या बद्दल आपण आदर आणि सन्मान करणं हे परमेश्वर आपल्याकडून काय करत आहे, अपेक्षा करत आहे. म्हणून आदर करण्यासाठी हे महत्वाचं आहे की आपल्याला लीन व्हावं लागेल. हालेलुया. जो पण मी लीन होणार नाही तो पण मी इतर लोकांचा आदर करू शकणार नाही. हालेलुया. कारण मी जर स्वतःचा आदर करणार तर त्याचा परिणाम कशामध्ये होणार, गर्वामध्ये होणार, आणि त्या गर्वाचा परिणाम की मी दुसऱ्यांना दुय्यम लेखणार, मी दुसऱ्यांना काय करणार, दुसऱ्यांचा अनादर करणार. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याला जर आदर करायचा आहे तर इथं सांगत आहे की दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा काय करा, थोर माना. भले मला चांगलं येत असेल परंतु दुसऱ्याला काय करा मानायचं, दुसऱ्याला थोर माना. माझ्यापेक्षा तू जास्त हुशार आहेस ही भावना आपल्याला डेव्हलप करावी लागेल. हालेलुया. मला काय येत नाही परंतु तुला सगळं काय येत आहे, अशा प्रकारची वृत्ती आपल्याला डेव्हलप करावी लागेल. आणि अशी वृत्ती जेव्हा आपल्या मनामध्ये तयार होणार तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं एकमेकांचा आदर करणार. हालेलुया. समजत आहे सर्वांना ही कन्सेप्ट? आदर केव्हा करणार, जेव्हा मी नम्र होणार तेव्हा करणार. मी जर म्हटलं की मलाच येते सगळं तर मी दुसऱ्याला आदर करणार नाही, दुसऱ्याला दुय्यम मी लेखणार. म्हणून आपल्याला इतर लोकांचा आदर करायचा आहे तर आपल्याला स्वतःला नम्र करावं लागेल. पहिली पेत्र याचा 2 अध्याय 17 वचन सांगत आहे की सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. इथं सांगत आहे की सर्वांना काय करा, मान द्या. या ठिकाणी
परमेश्वर काही ठराविक लोकांबद्दल इथं बोलत आहे का? इथं कोणता शब्द सांगत आहे? सर्वांना मान द्या. सर्वांनी मोठ्यानं म्हणा की सर्वांना मान द्या. सर्वांना मान द्या. अजून एकदा म्हणा. सर्वांना मान द्या. इथं असं सांगितलंय की चांगल्या लोकांना मान द्या, हा श्रीमंत लोकांना मान द्या, इथं सांगितलेलं आहे का? इथं काय सांगत आहे की सर्वांना काय करा? मान द्या. याचा अर्थ की या जगामध्ये जेवढे लोक आपल्या संपर्कामध्ये येतील त्या लोकांच्या बद्दल परमेश्वर सांगत आहे की त्या सर्वांचा आपण काय करायला पाहिजे? मान आणि सन्मान करणं अपेक्षित आहे. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणे गरजेचं आहे. काही वेळेला आपण काय करतो की जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचाच आपण काय करतो? मान करतो. परंतु जे आपल्याशी चांगलं वागत नाही त्यांचा आपण मान करतो का? नाही. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग असतो, त्यांच्या मनाबद्दल आपल्यामध्ये द्वेष असतो. परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगत आहे की आपल्याला कुणाचा मान करायचा आहे? सर्वांचा मान करायचा आहे. जे आपल्याशी चांगलं वागतात त्यांचाच मान करायचा असं पवित्र शास्त्र सांगत नाही. जे आपलं वाईट वागतात, जे आपलं वाईट करतात त्यांचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? मान आणि सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपल्या कानाखाली वाजवलेले आहे त्यांचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे? मान आणि सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपल्याला शिव्या शाप दिलेले आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे? मान सन्मान करायचा आहे. हा कित्ता कोणी दिलेला आहे? परमेश्वराने आपल्याला घालून दिलेला आहे आणि परमेश्वराच्या मार्गावरती आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून ते सांगत आहे की सर्वांना मान द्या. सर्वांना आपल्या संपर्कामध्ये जेवढे लोक येतील त्या लोकांना काय करायचं आहे? आपल्याला मान सन्मान द्यायचा आहे. त्यानंतर तिसरं वचन, फिलिपियाचा 2 अध्याय 3 वचन, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिळवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मान. म्हणून पुन्हा एकदा इथं सांगत आहे की लीनतेनं काय करा? एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. मान आणि सन्मान कधी देणार? आपण स्वतःला श्रेष्ठ न मानता, आपण स्वतःला मोठं न मानता, आपण जेव्हा इतर लोकांना मोठं पण करणार किंवा इतर लोकांना आपण आदर सन्मान करणार, इतर लोकांना आपण श्रेष्ठ मानणार, तेव्हा आपण एकमेकांचा काय करणार? आदर करणार. हालेलुया. म्हणून आपण पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नाही. तड पाडण्याच्या बुद्धीने किंवा पोकळ डौल मिरवण्याच्या, काही वेळेला आपण काय करतो? पोकळ डौल मिरवत असतो. आपल्याला जर काहीतरी येत असेल तर आपण काय करतो? पोकळ डौल. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामधले 100% कुणाला ज्ञान आहे का? काही ना काही कमी आपल्यामध्ये असते. म्हणून इथं सांगत आहे की जे आपल्याला परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये परमेश्वराने आपल्याला सहाय्य केलेलं आहे त्यामध्ये आपण पोकळ डौल मिळवता कामा नाही. तर मला जे काही येत आहे ते परमेश्वराच्या कृपेने येत आहे, परंतु आपण स्वतःला लीन करायचं आहे, एकमेकांना श्रेष्ठ मानायचं आहे, एकमेकांचा मोठेपणा करायचा आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे आणि त्याप्रमाणे एकमेकांचा आपल्याला काय करायचा आहे? सन्मान करायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत ते म्हणतात का मी मोठा आहे, हा मी मोठा आहे, मला जास्त महत्त्व द्या, असं कोण म्हणतंय का? नाही. हालेलुया. शरीरामधील सगळे अवयव काय आहेत? समानतेने एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचा सन्मान करतात. त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. आपण सगळेजण समान आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे? एकमेकांचा आदर आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर मगाचपासून आपण या गोष्टीवरती चर्चा करत आहोत की आपल्याला काय करायचं आहे? एकमेकांचा आदर आणि सन्मान करायचा आहे. हालेलुया. सर्वांचा करायचा. हालेलुया. आपल्या संपर्कामध्ये जेवढे लोक येतील त्या सर्वांचा आपण काय करायचं? आदर सन्मान करायचा आहे. पतीनं पत्नीचा करायचा आहे, पत्नीनं पतीचा आदर सन्मान करायचा आहे. पती पत्नीने दोघांच्या आईवडिलांचा सन्मान आदर करायचा आहे. काही वेळेला पत्नीला नवऱ्याचे आईवडिलांची अलर्जी असते, काही वेळेला पतीला बायकोच्या आईवडिलांची अलर्जी असते, परंतु सर्वांचा आपण काय करायचं आहे? आदर सन्मान करायचा. आपण आपल्या आईवडिलांचा सुद्धा आदर सन्मान करायचा आहे. हालेलुया. आपल्या आजूबाजूला असणारे सर्व लोक, आपले आप्तजन, आपले नातेवाईक, आपल्याशी चांगलं वागणारे, आपल्याशी वाईट वागणारे, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा काय करायचा? आपल्याला आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे, त्यांच्याशी आपल्याला प्रेमानच वागायचं आहे. त्यानंतर आपण आदर आणि सन्मान का करायचा याबद्दल काही 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यासाठी उत्पत्ती याचा 1 अध्याय 27 वचन वाचा. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. आणि तर सांगत आहे की देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
आपण कोण आहोत? परमेश्वराचं प्रतिरूप आहोत. हालेलुया. प्रतिरूप याचा अर्थ काय? परमेश्वर जसा दिसतो तशाच प्रकारे आपल्या सर्वांना बनवलेलं आहे. जसा परमेश्वर आहे त्या परमेश्वरानं त्याच्यासारखंच आपल्याला बनवलेलं आहे. याचा अर्थ की कार्बन कॉपी आहे आपण, परमेश्वराची कार्बन कॉपी आहोत. आणि जर परमेश्वरानं आपल्या सर्वांना बनवलेलं आहे तर आपल्या सर्वांचं काम आहे की आपण एकमेकांचा काय करायचा आहे? मान करायचा. आणि मी जर एकमेकांचा मान करत आहे, एकमेकांचा सन्मान करत आहे, याचा अर्थ की मी एक प्रकारे देवानं बनवलेल्या अद्भुत कृतीचा काय करत आहे? सन्मान करत आहे. आणि जर मी एकमेकाचा अपमान करत आहे, एकमेकाचा आदर करत नाही, एकमेकाच्या वरती प्रेम करत नाही, याचा अर्थ की मी परमेश्वरानं तयार केलेल्या या जगातील अद्भुत कृती तिचा मी काय करत आहे? अनादर करत आहे. म्हणून आपल्याला आदर का करायचा आहे? कारण त्याला परमेश्वरानं बनवलेलं आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही सर्वांनी हा विचार करा की जर तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर राग असेल, तिरस्कार असेल, तर तुम्ही आपल्या मनामध्ये सांगा की तो परमेश्वरानं बनवलेला आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही हे सतत तुमच्या मनामध्ये म्हणाल की याला परमेश्वरानं बनवलेला आहे, हळूहळू तुम्ही काय कराल? त्याचा आदर सन्मान करण्याचा काय कराल? प्रयत्न चालू कराल. हालेलुया. म्हणून आपण हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की मला आदर का करायचा आहे व्यक्तीचा? कारण त्याला कोणी बनवलेलं आहे? परमेश्वरानं बनवलेलं आहे. आणि त्याला परमेश्वराच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे. आणि जर तो परमेश्वराचं प्रतिरूप आहे, याचा अर्थ की परमेश्वराची एक अद्भुत कृती आहे. हालेलुया. परमेश्वराची अद्भुत कृती आहे. आणि जर मी त्याचा आदर करत आहे तर एक प्रकारे मी परमेश्वराच्या कृतीचा काय करत आहे? आदर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून पहिलं कारण की आपण जेव्हा एकमेकांचा आदर करतो तेव्हा आपण परमेश्वरानं या जगामध्ये जी अद्भुत गोष्ट बनवली त्या अद्भुत गोष्टीचा आपण काय करत आहोत? आदर करत आहोत. हालेलुया. त्यानंतर दुसरं कारण आहे, त्यासाठी आपण वचन वाचूया. गलती याचा 3 अध्याय 28 वचन. यहुदी व हेल्लेनी, गुलाम, स्वतंत्र, पुरुष, स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. आपल्याला एकमेकांचा आदर का करायचा आहे? कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई कसे आहात? एकच आहात. आपण कोण आहोत? एक आहोत. हालेलुया. आपण इक्वल आहोत, आपण समान आहोत. हालेलुया. आणि आपण जर सन्मान आहोत, आपण जर एकच आहोत, तर आपल्याला काय करायचं आहे? एकमेकांचा आदर करायचा आहे. भले आपण वेगवेगळ्या जातीमधील असेल, वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपण आलेलं असेल, परमेश्वराला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हालेलुया. स्वर्गामध्ये जात असताना परमेश्वर विचारणार नाही काय? विचारणार आहे का आपल्याला की तुमची पहिली जात सांगा, कुठून आले? आणि जर तुम्ही चांगल्या जातीतून आहात तरच तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार, असं काय आहे का स्वर्गामध्ये? नाही. हालेलुया. परमेश्वर वरती गेल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे परमेश्वरावरती विश्वास ठेवला, कशा प्रकारे तुम्ही जीवन जगला, त्यानुसार परमेश्वर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा देणार आहे. म्हणून आपण सर्वजण कोण आहोत? समान आहोत. हालेलुया. इथं बसलेले सर्वजण कोण आहोत? समान आहोत. मी सुद्धा तुमच्यासारखाच व्यक्ती आहे. हालेलुया. आपण सर्वजण समान आहोत. परंतु एकच गोष्ट फरक आहे, आणि ती म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर आपल्या कामाप्रमाणे आपल्याला परमेश्वर प्रतिफळ देणार. हालेलुया. हा एवढाच फरक आहे, कारण स्वर्गामध्ये सगळे समान असणार. हालेलुया. म्हणून इथं सांगायचं की आपण समान आहोत, त्यामुळं आपल्याला गर्व बाळगण्याचं कारण नाही. मी हुशार आहे, मला येते, मला याचं ज्ञान आहे, मला याव येते, त्याव येते, असं नाही. तर आपण सर्वजण समान आहोत, आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आणि म्हणून आपल्याला एकमेकांचा काय करायचा आहे? सन्मान करायचा आहे. यामध्ये एक उदाहरण मला सांगावं असं वाटत आहे. त्यामध्ये की काही वेळा आपण जेव्हा विवाहाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करत असतो, तेव्हा अनेक कुटुंबाकडून आपण पाहिलं असेल, विवाह असेल तर प्रत्येकाची काय अट असते? ख्रिस्ती पाहिजे, पण कसा पाहिजे? आमच्या जातीतला पाहिजे. हालेलुया. मग तरुण मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, काय जे विश्वासणारे आहेत, अनेक वेळेला आपण काय करतो? बायोडाटामध्ये मी भरपूर वेळ वाचतो की ख्रिस्ती पाहिजे, धार्मिक पाहिजे, याव पाहिजे, त्याव पाहिजे, आध्यात्मिक गोष्टी सगळ्या पाहिजेत त्याच्याकडे. परंतु एक अट पाहिजे, काय? माझ्या जातीमधला पाहिजे. हालेलुया. परमेश्वर जातपात पाहत नाही तर आपण का पाहावी? हालेलुया. म्हणून आपण ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं
आहे. आपण सर्वजण समान आहोत. हालेलुया. आणि परमेश्वरानं आपल्याला बनवलेलं आहे. हालेलुया. कोणत्याही जातीमधला व्यक्ती असू दे, कोणत्याही स्थितीमधला व्यक्ती असू दे, परंतु आपण हे लक्षात ठेवायचं की त्याला कुणी बनवलेलं आहे? परमेश्वरानं बनवलेलं आहे. परमेश्वराच्या प्रतिरूपाचा तो आहे. म्हणून आपण काही वेळा या क्षुल्लक गोष्टी आपण काय करतो, आपण न कळतपणे आपण त्याचा विचार करतो, त्याप्रमाणे कृती करतो आणि एक प्रकारे आपण काय करतो, देवाच्या प्रतिकृतीचा आपण काय करतो, एक प्रकारे अपमान करतो. म्हणून आपण हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण सर्वजण समान आहोत. आपण येशूच्या ठाई आपण सर्वजण एकच आहोत. आपण इक्वल आहोत. त्यामुळे आपल्याला अभिमान बाळगता कामा नाही. म्हणून आपण याला एकमेकांचा काय करायचा आहे, सन्मान करायचा आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे. शेवटचं आपण एक उदाहरण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण समाप्त करणार आहोत. यासाठी आपण दाविदाचं उदाहरण पाहणार आहोत. त्यासाठी एक शास्त्र बघू असेल, शमूएल याचा 24 अध्याय 1 ते 7 वचन. तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. दावीद आणि शौल याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे. दावीद आणि शौल यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं. माहित आहे तुम्हाला? एकमेकाचे शत्रू झाले. का झाले शत्रू, काय सांगता येईल? दावीद आणि शौल. दावीद राजा बनणार होता. अजून शौलाला गर्व आला. अजून दाविदाची जास्त थोरवी होऊ लागली, वाहवा होऊ लागली. म्हणून तेच एक महत्वाचं कारण आहे. त्यामध्ये काय झालं, शौल राजा दाविदाचा इतका राग करू लागला कारण त्याची जी प्रजा होती, शौलाची जी प्रजा होती, त्या शौलाच्या प्रजेनं कुणाचं कौतुक करणं गरजेचं आहे? राजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी राजा कोण होता? शौल होता. आणि त्याच्या राज्यकारभारामध्ये दावीद काय एक सैनिकासारखा होता आणि दावीद काय करायचा, युद्ध करायचा. आणि दावीद काय करायचा, दाविदाच्या बरोबर परमेश्वर होता आणि परमेश्वर सगळ्या युद्धामध्ये त्याला विजय द्यायचा. परंतु प्रजा राजाचं गौरव करण्यापेक्षा, राजाचं नाव उंच करण्यापेक्षा प्रजा काय करायची, कुणाचं नाव उंच करायची? दाविदाचं नाव उंच करायची. दाविदाला काय करायची, दाविदाचं गौरव करायची. आणि त्यामुळं शौलाला काय वाटत होती, भीती वाटत होती. कारण आता काय करत आहेत प्रजा, त्याची जी जनता आहे ती कुणाचं नाव जास्त घेत आहे, माझं नाव घेण्यापेक्षा दाविदाचं नाव जास्त घेत आहे, दाविदाचा गौरव करत आहे. म्हणून त्याला वाटत होतं की न कळतपणे काही दिवसामध्ये काय करेल, दावीद हा काय करेल की मला सिंहासनावरून काढून टाकेल आणि हा स्वतः काय बनेल, राजा बनेल. अशी त्याला काय होती, भीती होती. म्हणून जेव्हा हा दावीद युद्ध करून जिंकून यायचा तेव्हा लोक कुणाचं गौरव करायचे, दाविदाचं गौरव करायचे. परंतु त्याने कोणाचं गौरव करणं गरजेचं आहे, अपेक्षित शौलाचं गौरव करणं अपेक्षित आहे. हालेलुया. परंतु तसं होत नव्हतं आणि त्याचा परिणाम शौलाला अनसिक्युअर फील व्हायचं. शौलाला वाटायचं की माझी गादी काय होईल, हा दावीद राजा दावीद हा काढून घेईल. आणि त्यामुळे त्याला भीती होती आणि त्यामुळे काय केलं की त्यानं दाविदाला मारण्याचा प्लॅन केला. आणि जेव्हा दाविदाला हा प्लॅन कळाला तेव्हा दावीद काय केला, पळून गेला. आणि तो कुठं राहत आहे, वेगवेगळ्या जंगलामध्ये, गुहामध्ये तो काय करत आहे, लपून राहत आहे. परंतु शौलाच्या अशा गोष्टीमुळं शौलाला ऑलरेडी राजपदावरून म्हणजे परमेश्वरानं दाविदाला राजा बनवलेलं होतं. परंतु दाविदानं स्वतःहून ती गादी घेतली नाही. त्यानं काय केलं, परमेश्वराच्या योग्य वेळेला त्यानं काय केला, वाट पाहिली आणि त्यानुसार परमेश्वरा त्याच्याबरोबर राहिला. आणि हा जो शमूएल याचा 24 अध्याय 1 ते 7 जर वचन तुम्ही वाचलं, त्यामध्ये गेदी या गुहेमधला प्रसंग आहे. दावीद काय करत आहे, शौलानं निश्चय केला की आता दाविदाला काय करायचं आहे, मारून टाकायचं आहे. तो त्याच्या जीवावरती उठला आणि त्यानंतर दावीद काय करत आहे, पळून गेला. आणि पळून गेल्यानंतर तो त्याच्या राजा शौलापासून काय करत आहे, सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एकदा तो गेदी या गुहेमध्ये काय करला, लपून बसलेला होता. कोण, दावीद राजा, दावीद. आणि दावीद त्या ठिकाणी लपून बसलेला असताना शौल काय करत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी शोधत आहे. आणि त्यानंतर त्याला समजलं की या ठिकाणी दावीद आहे, म्हणून तो त्या गुहेमध्ये गेला. परंतु दावीद आतमध्ये, एकदम आतमध्ये तो लपून बसलेला होता. आणि ह्यानं काय केलं, थोडंसं त्या गुहेमध्ये पाहिलं आणि त्याला वाटलं की या ठिकाणी काय दावीद असणार नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केला, आराम केला, तो आणि शौल आणि त्याचे सैनिक. आणि जेव्हा त्याने आराम केला त्यावेळी 4 जर वचन वाचलं त्या ठिकाणी सांगत आहे,
तेव्हा दावीदाला त्याचे लोक म्हणाले, परमेश्वराने आपणाला सांगितले होते की पहा, मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर. हे पाहून हे घडून येण्याचा दिवस हाच आहे. तेव्हा दावीदाने उठून शौलाच्या जग्याचा काठ हळूच कापून घेतला. नंतर आपला हात टाकावा, अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे, असे बोलून त्याने आपल्या लोकांना आवरले. त्यांना शौलावर हात टाकू दिला नाही. मग शौल गुहेतून मार्गस्थ झाला. आणि या ठिकाणी सांगत आहे की दावीद त्या गुहेमध्ये लपलेला होता. गेदी गुहेमध्ये शौल त्या ठिकाणी आला. शौलाला काही दावीद दिसला नाही. आणि शौलाला दावीद न दिसल्यामुळं काय केलं की तो झोपी गेला. ते आराम करू लागले, ते आणि त्याचे सैनिक. आणि ते आराम करत असताना दावीद उठला आणि तो काय करत आहे, शौलाला पाहत आहे. आणि त्याचे लोक त्याला काय म्हणत आहेत की परमेश्वराने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुझ्या शत्रूचा तू नाश करतील, शत्रूला मारून टाकशील. तर तुमचा जो शत्रू आहे शौल हा तुमच्या समोर आहे, त्याला मारून टाका. त्याच्याकडे दावीदाकडे एक चान्स होता की शौलाला ठार मारण्याचा, परंतु दावीदानं शौलाला ठार मारलं नाही. तो किती सुंदर या ठिकाणी उद्गार काढत आहे पहा, मी आपल्या स्वामीवर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा, अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो. कारण शौलाला सुद्धा कुणी त्या ठिकाणी बसवलेलं होतं, परमेश्वरानंच बसवलेलं होतं. परमेश्वराचा अभिषेक सुद्धा शौलावरती होता. म्हणून तो सांगत आहे की अशा अभिषिक्त सेवकावर हात टाकणं माझ्याकडून कधीही न घडो. हालेलुया. या ठिकाणी सुद्धा दाविदाच्या मनाबद्दल, त्याच्या राजाबद्दल किंवा शौलाबद्दल जो आदर आणि सन्मान, त्याच्याबद्दल जे प्रेम आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. जर आपण त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं, आता चान्स भेटला, आता तुला दाखवतो. परंतु सगळा चान्स त्याच्याकडे होता, दावीद राजाकडे, परंतु त्याने चान्स घेतला नाही. कारण त्याला माहित होता की हा सुद्धा कोण आहे, देवाचा अभिषिक्त व्यक्ती आहे. आणि देवाच्या अभिषिक्तावरती हात चालवणं म्हणजे ते काही चांगलं नाही. आणि जर मी हात उचलला तर परमेश्वर कधीच मला माफ करणार नाही. म्हणून त्यानं काय केलं की त्याला दावीदानं शौलाला त्या ठिकाणी सोडलं. आणि त्या ठिकाणी त्याच्या मनामधला शौलाबद्दलचा आदर आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. त्यानंतर परत आपण जेव्हा वाचतो पहिले शमूएल याचा 26 अध्याय आणि 1 ते 10 वचन जर आपण वाचलं की जीप रानामधला प्रसंग आहे. एकदा अशाच प्रकारे ज्याप्रमाणे गेद या ठिकाणी घडलं त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 8वं जर वचन वाचलं की तेव्हा अभिषेक दावीदाला म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे, व तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल, भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही. दावीद अभिषास म्हणाला, त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषेक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार. दावीद आणखी म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील, अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल, अथवा युद्धात त्याचा अंत होईल. आणि दुसऱ्या जीफ रानामध्ये जेव्हा अशाच प्रकारे प्रसंग घडला आणि अशाच प्रकारे प्रसंग घडलेला असताना या ठिकाणी काय करत आहे, शौल आराम करत आहे त्याच्या छावणीमध्ये. आणि दावीद त्या ठिकाणी आहे, त्याच्या छावणीमध्ये आला आणि त्यानं पाहिलं शौल आणि त्याचा सैनिक आराम करत आहे. आणि त्याच्यासोबत त्याचा एक प्रामाणिक, त्याच्यासोबत एक सैनिक होता, त्याचं नाव अभिषेक होतं. आणि अभिषेक दावीद राजाला काय म्हणत आहे की मी त्याचा जो भाला आहे त्याच्याच भाल्यानं मला काय करू द्या, तुमच्या शत्रूला मारू द्या, कारण हा तुमचा पाठलाग करत आहे, तुम्हाला जीवे मारण्यासाठी पाहत आहे. आणि असा मी त्याचा भाला मारतो की तो पुन्हा जिवंत राहणार नाही, तर पूर्णपणे तो काय करेल, मरून जाईल आणि त्याचा अंत करेल. आणि अशा प्रकारे तुमच्या शत्रूला मला काय करू द्या, मारू द्या. परंतु दावीद या ठिकाणी काय करत आहे, त्याला किती सुंदर उत्तर देत आहे. दावीद अभिषास म्हणाला, त्याचा वध करू नकोस. हालेलुया. दुसरी संधी दावीदासमोर उभा राहिलेली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा दावीद म्हणत आहे की त्याचा वध करू नकोस, कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार. परमेश्वराच्या अभिषिक्तावरती ज्याने हात उचललेला आहे ते कधीच निर्दोष राहणार नाही. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्षात घ्या की जे लोक परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात उचलतात परमेश्वर त्यांना गय करणार
नाही. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक देवाच्या अभिषिक्तावरती हात उचलतील, परंतु त्यांनी जर परिवर्तन झालं आणि त्यांचं तारण झालं तर परमेश्वर त्या अपराधाची त्याने क्षमा करेल, परंतु ज्यांनी पश्चाताप केला नाही त्यांची परमेश्वर कधीच गय करणार नाही. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे मंडळीमध्ये लोकांना सुद्धा मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराच्या अभिषिक्ताविरुद्ध कधीच काही करू नका. हालेलुया. भले तो साधा असेल देवाचा सेवक, परंतु देवाचा अभिषेक त्याच्यावरती आहे. हालेलुया. जर तुम्ही अभिषिक्ताच्या विरुद्ध काहीतरी करत आहात तर तुम्ही काय करत आहात? परमेश्वराच्या विरोधात तुम्ही बंड करत आहात. हालेलुया. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी देवाच्या अभिषिक्ताचा आदर करणं, नेहमी देवाच्या अभिषिक्ताचा सन्मान करणं आणि नेहमी देवाच्या अभिषिक्ताच्या विरोधात काही न करता नेहमी त्यांना आदर सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सुद्धा जीप या रानामध्ये शौलाला परमेश्वरानं दिलेलं होतं, परंतु शौलाला दाविदानं काय केलं? मारलं नाही. त्या ठिकाणी तो आपल्या सैनिकाला सांगत आहे की त्याला मारू नकोस, परमेश्वर काय करेल त्याला बघून घेईल. हालेलुया. म्हणून दाविदाने या ठिकाणी सुद्धा त्याचा सन्मान केला. म्हणून दावीद या ठिकाणी त्याला शिव्याशाप सुद्धा देत आहे का? नाही. हालेलुया. तो त्याचा आदर करत आहे, तो त्याचा सन्मान करत आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे त्या व्यक्तीबद्दल आपण कधीच नकारात्मक बोलू शकत नाही. सर्वांनी लक्षात ठेवा या गोष्टी की ज्या व्यक्तीचा आपण आदर सन्मान करत आहे त्या व्यक्तीबद्दल आपण वाईट बोलू शकत नाही, त्याला शिव्याशाप देऊ शकत नाही, त्याची आपण निंदा करू शकत नाही. परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपण निंदा करत आहोत, ज्या व्यक्तीबद्दल आपण वाईट बोलत आहोत, ज्या व्यक्तीबद्दल आपण शिव्याशाप देत आहोत, याचा अर्थ की आपण त्या व्यक्तीची कधीच आदर करत नाही, त्या व्यक्तीचा आपण अनादर करणारे लोक आहोत. दावीद राजानं हे सुंदर उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे की त्याचा शत्रू, त्याला जीवे मारणारा व्यक्ती, त्याला ठार मारण्यापेक्षा त्याला काय करत आहे? त्याचा सन्मान करत आहे, त्याच्यावरती प्रेम करत आहे, त्याचा आदर करत आहे. आणि हे याप्रमाणेच आपल्या सर्वांचं जीवन असणं गरजेचं आहे. शौल दाविदाला मारण्यासाठी शोधत आहे, पण दावीद त्याला सापडत नाही, पण दाविदाला शौल सापडत आहे. आणि अशा परिस्थितीत तो त्याचा वध करू शकला असता, परंतु दाविदानं शौलाचा वध केला नाही. एक प्रकारे परमेश्वर त्याच्या अंतःकरण पाहण्याचा प्रयत्न करत असे. हे दोन्ही प्रसंग जेव्हा मी वाचत होतो आणि तेव्हा मला वाटलं की परमेश्वरानं ही परिस्थिती दाविदासमोर निर्माण केलेली आहे आणि परमेश्वर दाविदाचा अंतःकरण पाहत आहे की काय, कशा प्रकारे दावीद काय करत आहे? प्रतिसाद देत आहे. आणि दोन्ही ठिकाणी तो काय झाला? परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. आणि म्हणूनच प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 22 वचनामध्ये आपण मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवाच्या सेवकांच्या बद्दल परमेश्वरानं स्वतः काढलेले उद्गार, आणि त्या उद्गारामध्ये परमेश्वर दाविदाबद्दल काय म्हणत आहे की नंतर त्याने त्याला काढून त्याचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. हालेलुया. सर्वांनी मोठे ना हालेलुया. दावीद इशायाचा पुत्र मला माझ्या मनासारखा मिळाला. हालेलुया. दाविदानं एक पाप केलं, काही वेळेला तेच आपण आठवत बसतो, पण जो दाविदामध्ये इतक्या चांगल्या गुन्हा होता, त्याच्यामध्ये इतके चांगले गुणधर्म होते की ते खूप वाखाणण्यासारखे होते. हालेलुया. शौल समोर आहे, जो व्यक्ती त्याला मारण्यासाठी धडपड करत आहे, त्याचा शोध करत आहे, आणि त्याच्या जवळ असताना त्यानं त्याला मारलं नाही. हालेलुया. त्याच्यावरती प्रेम केलं, त्याचा आदर केला, त्याचा सन्मान केला. शौल त्याच्या पाठीमागे लागलेला, परंतु आपल्या राजाबद्दल त्यानं कधीच वाईट बोलला नाही, आपल्या राजाबद्दल त्यानं कधीच निंदा नालस्ती केली नाही, तर त्यानं खऱ्या अर्थानं त्या शौलाचा काय केला? आदर आणि सन्मान केला. आणि ही परिस्थिती सुद्धा परमेश्वरानं त्याच्या समोर ठेवली यासाठी की परमेश्वर त्याचा अंतःकरण पाहत होता. आणि त्या परीक्षेमध्ये दावीद पास झाला, म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी सांगत आहे की हा माझ्या मनासारखा असणारा व्यक्ती आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला सुद्धा काय करायचं? एकमेकांचा आदर करायचा. भलेही समोरचा व्यक्ती किती वाईट वागू दे, कितीही आपल्याला शिव्या शाप देऊ दे, कितीही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, आपल्याला नेहमी एकमेकांचं कसं काय करायचं आहे? चांगलं करत राहायचं. हालेलुया. एकमेकाला सहकार्य करायचं, एकमेकाला मदत करायची आहे. आणि या सगळ्या गोष्टीद्वारे आपण हे दाखवतो की मी तुमचा काय करत आहे? आदर करत आहे, मी तुमचा काय करत आहे? सन्मान करत आहे. आणि हा महत्वाचा गुणधर्म आहे मंडळीमधला
मंडळीमधील लोकांनी एकमेकांचा काय करायला पाहिजे, आदर आणि सन्मान करायला पाहिजे. हालेलुया. काही वेळेला पालकांच्या संदर्भामध्ये जेव्हा ही गोष्ट मला थोडस प्रेरणा झाली की काही वेळेला आपण पालकांनी जर एखादी गोष्ट चुकली तर आपण काय करतो, पालकांच्या बदला आदर सन्मान आपल्या मनामधला आपण काय करतो, काढून टाकतो. हालेलुया. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या पालकांनी केलेल्या 1000 गोष्टी आपण काय करतो, विसरतो. आणि काय करतो, किती गोष्ट लक्षात ठेवतो, एक गोष्ट लक्षात ठेवतो आणि आपण आपल्या पालकांच्या बद्दल आदर सन्मान करायचं सोडून देतो. एक पालक मी काहीतरी वचन वाचत असतो किंवा काय व्हिडिओ पाहत होतो, त्यामधून मला पाहिले की एक पालक होते आणि ते पालक जेव्हा अडचणीमध्ये एखादा मंडळीमधला व्यक्ती होता तेव्हा अडचणीमध्ये त्याने त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली. एक पालक होते की ते मंडळी त्याचे नातेवाईक त्याच्याजवळ आले नाहीत, परंतु ते पालक त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या जवळ बसले, त्याची काळजी घेतली, त्याची शुश्रूषा केली आणि काही काळानंतर पालकांनी काही मदत त्यांना केली नाही आणि म्हणून काय केलं की त्याने पालकांच्या बद्दल निगेटिव्ह गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला. फक्त पालकांची एक चूक दिसली, परंतु पालक ज्या रात्री त्याच्यासोबत बसलेले होते किंवा एवढे रात्रभर त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्यासाठी मध्यस्थी केली, त्याच्यासाठी उपवास केले, त्याची काळजी घेतली, ते सगळं काय केले ते विसरून गेले. म्हणून आपण हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की सन्मान करणं म्हणजे आपण कशा प्रकारे आपण काय करत आहोत, सन्मान करत आहोत. एका गोष्टीमुळे आपण देवाच्या सेवकाचा आदर करणं सोडता कामा नाही. त्या पाठीमागे भरपूर गोष्टी आठवणं गरजेचं आहे की पालकांनी काय काय केलेलं आहे. हालेलुया. पालकांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आपण हे जे लागू करणं हे आपण सर्वांच्यासाठी आपण करणं गरजेचं आहे की त्या लोकांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्या लोकांनी माझ्यावरती कसं प्रेम केलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, एकमेकावरती प्रेम करत राहायचं आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे. आणि आदर करणं हा कित्ता कुणी घातलेला आहे, परमेश्वरानं घातलेला आहे. येशूनं शिष्यांचा आदर केला. येशू देव होता, परंतु त्यानं देव म्हटलं का स्वतःला, त्यानं स्वतःला लीन केलं, नम्र केलं आणि त्यानं तो आदर सन्मान इतर लोकांचा केला. जेव्हा येशूच्या संपर्कामध्ये लहान व्यक्ती होते किंवा मोठा व्यक्ती होते, प्रत्येक व्यक्तीचा त्यानं काय केला, आदर केला, सन्मान केला. कुणाला त्यानं दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तो आदर्श आपल्यासमोर असताना आपण सुद्धा त्या आदर्शामध्ये चालणं गरजेचं आहे. मला एकमेकांचा काय करायचा आहे, आदर करायचा आहे. आणि जो व्यक्ती आदर करतो त्याच्या मनामध्ये एकमेकाबद्दल राग द्वेष कधीच असत नाही. परंतु ज्याच्या मनामध्ये राग द्वेष आहे तो आदर कसा करत आहे, ढोंगीपणाचा आदर. दाखवायला समोर ये आणि पाठीमाग ये. म्हणून आपण सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवूया. आपण सर्वजण उठून उभा राहाव्या प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये आपण उभा असताना आपण विचार करूया की आज वचन जे परमेश्वर आपल्या सर्वांशी बोललेलं आहे की परमेश्वर अपेक्षा करते की आपण एकमेकांचा आदर करावा, आपण एकमेकांचा सन्मान करावा. कारण आपण देवाची प्रतिकृती आहोत. आपल्याला ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण समान आहोत प्रिया. आणि येशूनं तो कित्ता आपल्या समोर घातलेला आहे की आपण एकमेकांचा सन्मान करणं गरजेचं आहे. आपल्या संपर्कामध्ये येणारे सर्व लोक हे सन्मानास पात्र आहेत, हे आदरास पात्र आहेत. आपल्या मंडळीमधील सेवक असतील, आपल्या मंडळीमधील विश्वासणारे लोक असतील, आपल्या संपर्कामध्ये येणारे लोक असतील, आपले आप्तजन असतील, जे आपल्याशी चांगलं वागले नाहीत ते सुद्धा लोक असतील, ज्याने आपलं वाईट केलेलं आहे ते सुद्धा लोक असतील. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे लोक आपल्या संपर्कामध्ये येतात तेव्हा परमेश्वर हीच अपेक्षा करत आहे की आपण सर्वांचा आदर करावा, सर्वांचा सन्मान करावा. पण आपण विचार करूया की मी सर्वांचा सन्मान करत आहे का, मी सर्वांचा आदर करत आहे का. जो व्यक्ती आदर करतो त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट गोष्टी असत नाही. त्या व्यक्तीबद्दल द्वेष, तिरस्कार, मत्सर, राग अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. म्हणून आपण पूर्ण अंतःकरणानं आदर करणारे लोक बनू. आपण पूर्ण मनानं एकमेकांच्या वरती प्रेम करणारे लोक बनू.
थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो. प्रभुदेवा ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आज तू वचनाद्वारे तू आम्हाला बोललेला आहेस की प्रभुदेवा ज्याप्रमाणे अवयव एकमेकांचा सन्मान करतात, एकमेकांचा आदर करतात, त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही सुद्धा प्रभुदेवा ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव या नात्यानं प्रभुदेवा आम्ही एकमेकांचा सन्मान करावा, आम्ही एकमेकांचा आदर करावा. यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा ज्या लोकांच्या बद्दल परमेश्वर आमच्या मनामध्ये आदर नाही, सन्मान नाही, प्रभुदेवा आमचा अंतःकरण बदल आणि प्रभुदेवा आम्ही सर्वांचा सन्मान करावा. कारण प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे की सर्वांना मान द्या. होय परमेश्वर आम्ही सर्वांचा आदर करावा, आम्ही सर्वांचा सन्मान करावा. यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आमचं अंतःकरण बदल परमेश्वरा आणि प्रभुदेवा आम्ही सर्वांच्या वरती प्रेम करावं. तू घातलेला कित्ता परमेश्वरा आम्ही पुढे न्यावा. ज्याप्रमाणे तू स्वतःला नम्र केलं आणि प्रभुदेवा तू प्रभुदेवा शिष्यांचा सन्मान केला, आदर केला. प्रभुदेवा तुझ्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक आजारी व्यक्तीला सुद्धा तू सन्मानानं वागवलं, त्यांना तू बरं केलं परमेश्वरा. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा एकमेकांशी सन्मानानं वागावं, एकमेकांचा आदर करावा, एकमेकांच्या वरती प्रेम करावं. यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. प्रत्येक व्यक्तीवरती प्रभुदेवा तुझा अनुग्रह असू दे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाची तयारी कर की प्रभुदेवा आम्ही एकमेकांचा आदर करावा, आम्ही आमच्या आई वडिलांचा आदर करावा. प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा आमच्या पत्नीने प्रभुदेवा पतीचा आदर करावा. आम्ही आमच्या आप्तजनांचा, आमच्या नातेवाईकांचा आदर करावा. प्रभुदेवा आम्ही सर्वांना मान द्यावा, सर्वांचा सन्मान करावा. हे अंतःकरण तो आम्हाला दे. धन्यवाद देतो. मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आदर करावा, प्रत्येक व्यक्तीचा आम्ही सन्मान करावा. देवाच्या सेवकांचा आम्ही सन्मान करावा, देवाच्या अभिषिक्तांचा आम्ही आदर करावा. प्रभुदेवा यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन.